पुण्यामध्ये रुपाली विरुद्ध रुपाली, राष्ट्रवादीचा आखाडा. अजितदादांची मुले अतिच कर्तबगार निघाली. त्यांनी झटक्यात शरदरावांना उभे आयुष्यात जमले नाही ते करून दाखवले. पैसा आल्यानंतर माणूस काहीही करू शकतो. महार वतन जमिनी विकल्या घेतल्या जात नाहीत हे माहीत असूनही हा खेळ झाला आहे. तसेच रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे पाटील या दोन वाघिणी आता एकमेकांवर शस्त्रे उगारत मैदानावर उभ्या ठाकल्या आहेत. डॉक्टर संपदा मुंडे व वैष्णवी हगवणे यांच्या हत्येनंतर दोघींच्या मधून विस्तव सुद्धा जाण्याचे धाडस करू शकत नाही. दोघींच्या दाहकतेची एवढी प्रचंड गरमी निर्माण झाली आहे. अजितदादा मुळात अटक टाळण्यासाठी आपले सहकारी घेऊन भाजपच्या वळचणीला उभे आहेत. सहकाऱ्यांनी आणि घरच्या मंडळींनी त्यांना सध्या तरी टकमकवर उभे केले म्हटले तरी वावगे ठरणार नाही. चाकणकर या पार्टीच्या प्रथमपासून सदस्य, पण ठोंबरे या मनसेमधून आयात केल्या आहेत. शिकल्या सवरलेल्या तसेच आक्रमक चेहरा चाकणकरांना धोबी पछाड देण्यासाठीच दुर्गा बनल्या आहेत. त्यांना सर्व पर्याय खुले आहेत. पवार नाही तर भाजपा किंवा शिवसेना. हा आखाडा मोठाच रंगणार आहे. अजितदादांना योग्य तो निर्णय घेतला नाही तर पक्षफुटीचा मोठ्या समस्येला सामोरे जावे लागेल. जे पवारांनी टाळले ते अजितदादा टाळण्यात यशस्वी होतील काय ते कमेंटमध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.